नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आमचे मित्र कुलदीप सर यांच्याकडे. तर यांच्याकडे येण्याचा योग म्हणजे सरांकडे जे EBC टेक्नॉलॉजीचं एक जे युनिट बसवलेलं आहे आणि सरांचा जो शेतीमधला कर्ब आहे, हा कर्ब म्हणजे ना आजच्या परिस्थितीत 4चा आहे. तर तो कर्ब सरांनी कसा मेंटेन केला आणि या EBC युनिटचा यासाठी फायदा काय आहे आणि हे EBC युनिट नेमकं काय करतं याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर मला नमस्कार. तर सर आता आपल्याकडे जे पीक आहे ते कुठले कुठले पीक आहेत? द्राक्षेच आहेत. पूर्ण द्राक्षांचे बगीचे आहेत, बरोबर. तर या द्राक्षांच्या बगीच्यांमध्ये रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात फवारणी आपल्या भागात केल्या जाते, बरोबर. पण यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या शेतीचा कार्बन कसा मेंटेन केला हे महत्वाचं आहे. आपण आहे ना शेणखत टाकून पुन्हा द्राक्षाच्या बागेत आहे ना गबाळ ठेवतो, पाचरट टाकतो आणून, बाजरीचं सरमाड ही बाहेरून मटेरियल आणून टाकायचं, ते कुसतं हळूहळू ती. आणि द्राक्षाच्या काड्या पण तसेच ठेवतो, त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढायला मदत झाली. त्या द्राक्षाच्या कटिंग झालेल्या काड्या पण आपण तसेच बेडवर आणि EBCची स्लरी पण आणि EBCची स्लरी पण म्हणजे एकात्मिकरित्या जे आपण प्रॅक्टिसेस केल्या तेव्हाच ते आपलं जे सेंद्रिय कर्ब आहे आपण हा मेंटेन करू शकतो. फक्त तुम्ही फक्त शेणखत जर वापरत असाल तर तेव्हाही ते शक्य होणार नाही. तुम्हाला त्यासोबतच विविध गोष्टीचा वापर करावा लागेल, हळूहळू कुजणारे पदार्थ टाकावंच लागेल. तर आता आपण येऊया आपलं जे EBC टेक्नॉलॉजीचं जे युनिट आहे याकडे येऊया. तर आपण इथे बघत आहे HDPचा एक काय आहे टँक आपण इथे बनवला आहे. तर याविषयी सविस्तर माहिती आपण सरांकडूनच जाऊन घेऊया. सर मला सांगा की आपण जो हा HDP पाईप आहे, HDPचा जो टँक आहे, ट्यूबवेल आहे, तर या किती मायक्रॉनचा? 1000 मायक्रॉनचा 1000 मायक्रॉनचा ट्यूबवेल आहे. म्हणजे याची जे लाईफ आहे 6 घनमीटर 6 घनमीटरचा, म्हणजे 20 वर्ष तरी याला काही होणार नाही, बरोबर आहे. नाही काय. तर नेमकं याचा यूज म्हणजे एक सांगायचं झालं, हा आपण जे बॅक्टेरियाज पाहतो ते ॲरोबिक बॅक्टेरियाज आणि अनॲरोबिक बॅक्टेरियाज. तर यामध्ये हा जो युनिट आहे हा तुमचा अनॲरोबिक बॅक्टेरियाज क्रिएट करतात. म्हणजे सरळ सांगायचं झालं तुमचं खताचं कुजणं आणि खताचं सडवणं, बरोबर आहे. याच्यातील खताचं कुजवून जे शेताला देतो ते या पद्धतीतून देतो, याच्यात आपण सडवा करत नाही. तर यामुळे याचे जे रिझल्ट आहेत ते थेट रिझल्ट तुम्हाला सरीमधून येत असतात. तर सर मला जाणून घ्यायचं आहे की इथे आपण काही टँक्स ठेवलेले आहेत, बरोबर आहे. तर या टँक्सचा वापर आपण कसा करतो आणि नेमकं ही जी EBC टेक्नॉलॉजीचं आपलं जे युनिट आहे हे काम कसं करतो? त्या टँक मध्ये 200 लिटर मध्ये ना आपण ते टाकतो, पोळ्याचं स्लरी ज्यूस टाकतो म्हणायचं, पुन्हा कोरफड, रताळे, बीट, शेवग्याचा पाला, शेण, गोमूत्र आणि ताक, इतर भाजीपाला असे 2-2 किलो टाकावं लागतं 200 लिटर साठी. आणि 200 लिटर सोडल्यावर पुढल्या पाईपाला 200 लिटर काढायचं पुन्हा, बरोबर. आणि त्यातलं ह्याच्यासाठी कल्चर म्हणून 50 लिटर टाकायचं. यामध्ये आपण एक कुजवण्यासाठी सुरुवातीला एक आपलं कल्चर सुद्धा वापरलं, बरोबर. सुरुवातीला हे EBC ट्यूब बरोबर कल्चर देतात ते कल्चर टाकून सुरुवातीला आहे ना एका वेळेस 20 ड्रम टाकावं लागतं, म्हणजे 4000 लिटर पाणी. आणि त्याच्यानंतर साधारणतः 1 महिन्यानी पुढून काढायला सुरू करायचं आणि मग ते ड्रिपने सोडता येतं, बरोबर. तर पुन्हा हे जाणून घ्यायला आवडेल की यामधून एअर सुद्धा काय होतं, पास होतं, जे एअर काही जमा होतं. इथं मिथेन काढलेलं आहे ना एअर आहे ना, यामध्ये आपण मिथेन सुद्धा काय करू शकतो, जमा करू शकतो. परंतु आपण सध्या यामध्ये स्टोअर केलेला नाहीये आणि नॅचरल आपण इथे काढत असतो. तर लास्टला बघू शकतो जे काही स्लरी बाहेर पडतं त्याचं लिक्विडेशन आपण चेक करू शकतो किती सॉफ्ट, म्हणजे ड्रिप मध्ये सुद्धा आपण डायरेक्टली याला यूज करू शकतो. जे शेणखत कुजवायला आपल्याला बरेच वर्ष लागतात किंवा महिने लागतात, त्यापेक्षा हे कितीतरी पटीने कुजवण्यासाठी एक सोपी आणि सोयीस्कर पद्धत शेतकरी मित्रांसाठी बघू शकता. यामध्ये कुठेही कचरा दिसणार नाही तुम्हाला आणि एक सॉफ्ट स्लरी तुम्हाला मिळेल जे डायरेक्ट तुम्ही ड्रिपने सोडू शकता. ड्रिपने सोडू. तर शेतकरी मित्रांनो हे जे EBCचे एक युनिट आहे, या प्रकारे आपण एक आपल्या शेतीचा कार्बन सुधारण्यासाठी, शेतीला जिवंत ठेवण्यासाठी एक चांगला एक पर्याय आपल्याजवळ आहे. तर हा जो EBCचा युनिट आहे किंवा EBCचं जी माहिती आहे हे तुम्हाला अधिकाधिक आपल्याकडून माहिती मिळत राहील. तसेच आपले जे सर आहेत तर सरांनाचं खूप एक धन्यवाद आपल्याकडून की त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिली. आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहात सर.
कारण या पद्धतीचं कार्बन टिकून ठेवणं हा. आणि तुमच्या पिढीला तुम्ही जिवंत जमीन देणं हो, हे हो. आता तरी आमच्या जनरेशनला किंवा ज्या पद्धतीने शेती चालू आहे यामध्ये तरी शक्य नाही. नाही, हे आम्हाला खूप दिवस गेलं, 5-6 वर्ष लागले सेंद्रिय कर्ब वाढायला, पण चांगलं आता आहे. आणि यामध्ये तुमच्या आता रासायनिक खतं पण कमी होऊन कमी गेले कमी खर्च फवार- खूप कमी, रोग कमी येतो, बरोबर. ऑर्गॅनिक कार्बन जास्त असल्यामुळे ना. आणि झाड प्रतिकार क्षमता तर पूर्णतः जबरदस्त हो. झालेली असेल आज. द्राक्षाचं हे गेल्या वर्षी आता पावसात आहे ना, हा. खूप लोकांची कुजून गेली फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट पावसाला. आपल्याला अजिबात काही नाही झालं, म्हणजे इतका फरक होतो त्याचा. म्हणजे एवढा सुंदर रिझल्ट फक्त जर आपल्या शेतीतला कार्बन चांगला असेल. आपण जे नेहमी म्हणतो का शेतीला जिवंत ठेवा, तर यासाठीच म्हणतो की जर शेतीत वाढत चाललेला खर्च, वाढत चाललेली रेजिस्टन्स कॅपॅसिटी, तर हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला स्वतःच्या शेतीतला सेंद्रिय कर्ब वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जैविक निविष्ठा असेल किंवा EBCचं अनारोबिक बॅक्टेरियाज असेल किंवा आपला नैसर्गिक घटक असेल, या घटकांचा वापर करणं शेतकरी मित्रांनो अत्यंत आवश्यक आहे. या तत्वावर जर आपण शेती करत असेल तर पुढच्या पिढीला आपण जिवंत शेती देणार आहोत, अन्यथा पुढच्या पिढीला शेती करणं कठीण होऊन जाईल. तर हाच एक संदेश आपण या व्हिडिओतून देणार आहेत आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.